सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। आता ठीक आहे ना. नमस्कार मंडळी. 18वा अध्याय आणि आजचा गोष्वारा वंदना. श्लोक 27 ते 35 आणि ओव्या 650 ते 771 हा गोष्वारा आहे. 27व्या श्लोकात राजसकर्त्याची चिन्हे सांगितली आहेत. आसक्तीयुक्त कर्माच्या फळाची इच्छा धरणारा, लोभी, तसाच दुसऱ्यांना पीडणारा, अशुद्ध चरणी व हर्ष शोकांनी युक्त असतो तो कर्ता राजस म्हटला जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो सहज फळ मिळण्याची शक्यता असेल तीच कर्मे करतो. आपल्या द्रव्यावरून जीव ओवाळून टाकतो. ध्यान धरून बसलेल्या बगळ्याचे लक्ष फक्त माशांकडे असते, तसे राजस करता दुसऱ्यांच्या मौल्यवान वस्तूवर लक्ष ठेवून असतो. मनाने, वाणीने व शरीराने जो दुसऱ्याला सतत दुःख देतो आणि स्वार्थ पाहतो तो राजस करता होय. 28व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, श्रीकृष्ण तामसी कर्त्याची विशेषणे सांगतात. नियमरहित आणि शास्त्र संस्कार रहित बुद्धीचा, घमेंडखोर, धूर्त, कपटी, दुसऱ्यांचे बरे न पाहणारा, आळशी, असंतुष्ट अशा कर्त्याला तामस कर्ता म्हणतात. अशा तामसी कर्त्याचे अनेक उपमा देऊन माऊली अतिशय सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात, तीक्ष्ण धारेने जीव जातो हे जसे शस्त्राला कळत नाही, आपल्या स्पर्शाने समोर येणारे पदार्थ जळतात हे अग्नीला समजत नाही, अथवा आपल्यामुळे दुसऱ्याचा नाश होतो हे विषाला समजत नाही, त्याप्रमाणे आपल्या क्रियेने आपला आणि दुसऱ्याचा नाश होईल अशा वावटळीत भरकटलेल्या वाऱ्यासारखा तो वाटेल त्या क्रिया करतो. बैलाच्या पोटाला लागलेले गोचिड रक्त पिऊन स्वतःचे रक्षण करते, तसे इंद्रियाने दिलेले भोग भोगून तो आपल्या जीविताचे रक्षण करतो. केर कचऱ्याने उकिरडा फुगलेला जसा फुगतो तसा स्वैर आचरणाने तामसी गर्वाने फुगतो, तो ईश्वरापुढेही नम्र होत नाही. अशा तामस कर्त्याची संगती धरू नये. 29व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, याप्रमाणे तुला कर्म, कर्ता व ज्ञान या तिन्हीचेही 3 प्रकारचे लक्षण तुला सांगितले. आता गुणांच्या योगाने निर्माण झालेले बुद्धीचे व धैर्याचे 3 प्रकारचे भेद तुला वेगवेगळे सांगतो. हे अर्जुना, प्रत्येक प्राण्याकरता उत्तम, माध्यम आणि अधर्म मार्ग आहेत. 30व्या श्लोकात श्रीकृष्ण भगवान सात्विक बुद्धीचे लक्षण सांगताना म्हणतात, प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग, त्याचप्रमाणे कर्तव्याला व अकर्तव्याला, भय व अभय, मोक्ष व बंधन
यांना जी बुद्धी जाणते ती बुद्धी सात्विक होय. माऊली त्याचे विश्लेषण उपमा देऊन करतात. जशी तहान भागवायला केवळ पाणी प्यावे, तसे आत्मप्राप्तीसाठी शास्त्रविहित नित्यकर्मे करावे. तहानलेल्याला जसे पाणी, महापुरात सापडलेल्याला नाव हे जीवन आणि अंधाऱ्या विहिरीत पडलेल्या माणसाला सूर्यकिरण आधार आहे, त्याप्रमाणे निष्काम बुद्धीने कर्मामध्ये प्रवृत्त झालेल्याला मोक्ष मिळतो. अकर्तव्य कर्मे न करण्याकडे जी प्रवृत्ती असते, उदाहरणार्थ दगदगत्या अग्नीत जसा प्रवेश करवत नाही किंवा अथांग पाण्यात उडीत घालवत नाही, विषारी सर्पाच्या बिळात हात घालवत नाही, तसा निषिद्ध कर्म केल्यावर भय उत्पन्न होईल असा ज्या बुद्धीमध्ये निश्चय होतो, तसेच कर्तव्य, अकर्तव्य, चांगले, वाईट हे ज्या बुद्धीला स्पष्टपणे समजते ती बुद्धी सात्विक होय. 31व्या श्लोकात राजस बुद्धीचा भेद सांगताना श्रीकृष्ण भगवान म्हणतात, हे पार्था, ज्या बुद्धीद्वारा धर्म अधर्म, कर्तव्य अकर्तव्य ही यथार्थपणे जाणली जात नाही ती बुद्धी राजस. अंधाळा माणूस जसा रात्र दिवस जाणत नाही, मोत्याची परीक्षा असल्याशिवाय घेतलेला मोती खरा असेलच असं म्हणता येत नाही, योग्य अयोग्य, चांगल्या वाईट कर्माविषयी आंधळेपणाने जी बुद्धी निर्णय घेते ती राजस बुद्धी. 32व्या श्लोकात तामसी बुद्धीचे वर्णन करताना माऊली म्हणतात, राजस मार्ग चोराला अडचणीचा वाटतो, राक्षसांना दिवसही रात्र वाटते, भाग्यहीन माणसाला पुरलेले धन कोळशाचा ढीग होतो, तशी तामस बुद्धी अर्थाचा अनर्थ करून घेते. अर्जुना, आता तुला 3 बुद्धीचे भेद सांगितले आहेत. या बुद्धीचा कर्म करण्याविषयी जेव्हा निश्चय होतो तेव्हा त्याला धैर्य म्हणतात आणि त्याचेही 3 प्रकार आहेत. 33व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण भगवान म्हणतात, हे अर्जुना, ध्यान योग द्वारा साधक मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असतो ते धैर्य सात्विक धैर्य. सूर्य उजाडल्यावर चोरांचा चोरीसाठी उपकारक असा अंधार थांबतो किंवा राजाज्ञा नीतिबाह्य व्यवहार थांबवते, वेगाने आलेला वायू मेघांना नाहीसे करतो किंवा अगस्त्य ऋषी समोर सागर मौन धरतो, त्याप्रमाणे सात्विक धैर्य निर्माण झाले असताना मन, प्राण व इंद्रिये याचे व्यापार जागच्या जागी बंद पडतात. 34व्या श्लोकात धैर्याचे वर्णन आहे. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, हे कुंती पुत्रा, ज्या धैर्याने धर्म, काम व अर्थ हे 3 पुरुषार्थ मनुष्य करतो व त्या आचरणाच्या वेळी फळाची इच्छा मनात धरतो ते राजस धैर्य. ज्ञानेश्वर महाराज उपमा देतात, जो जीवात्मा विविध प्रकारच्या सागराचा धर्म, अर्थ व काम ह्या जहाजावर बसून ज्या धैर्याने क्रियारूप व्यापार करतो, त्या व्यापारात पाप पुण्य या कर्मांचे भांडवल घालतो व त्यावर चौपट फायदा होईल अशी आशा करतो, एवढे कष्ट ज्या धैर्याच्या योगाने सहन करतो ते राजस धैर्य म्हणावे. 35व्या श्लोकात तामस धैर्याची लक्षणे सांगितली आहेत. तमोगुण हा जड प्रकृतीशी संबंधित, अज्ञान रूप व सर्वांमध्ये हीन आहे. ज्याप्रमाणे दगडापासून कठीणपणा दूर होत नाही, त्याप्रमाणे देहरूपी धनावर प्रेम असल्यामुळे त्याला भय सोडत नाही. तमोगुणी माणूस रात्रंदिवस असंतोष धरून ठेवत असतो, म्हणून विषादाने त्याचा स्नेह केलेला असतो. तारुण्य, द्रव्य व विषयाची इच्छा याचा तो गर्व वाहतो, म्हणून त्याच्यामध्ये उन्मत्तपणा व अहंकार वास करत असतो. अग्नीला जशी उष्णता सोडता येत नाही अथवा सर्प वैरभाव सोडत नाही, त्याप्रमाणे तमोगुणी माणसाला गर्व सोडत नाही. याप्रमाणे निद्रा, भय, शोक, विषाद व मद हे 5ही दोष तामसाच्या ठिकाणी धैर्याने धरून ठेवलेले आहेत. त्या धैर्याला तामस धैर्य म्हणतात असे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले.
भगवान म्हणतात, या धैर्यामुळे सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारची उत्पत्ती झालेली आहे. 3 कर्मांची उत्पत्ती झालेली आहे. या धैर्यामुळे आता कर्म झाले. या 3 प्रकारच्या कर्मांपासून जे फळ निर्माण होते त्याला सुख म्हणतात. तेही कर्माप्रमाणे 3 प्रकारचे आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, शब्दाचा व अवधानाचा त्याग करून अंतर्मुख वृत्तीच्या अंतःकरणाने तू या सुखाचे वर्णन ऐक. हे पुढच्या श्लोकांमध्ये आहे. हो, खूपच छान सांगितलंस. सगळं कव्हर केलंस. ओके. Thank you. 36, 37 आणि 38 मध्ये त्यांनी 3 प्रकारची फळं सांगितली आहेत. आणि नंतर मग मला वाटतं नंतर 3 प्रकारची बुद्धी आणि फळं झाल्यानंतर मग 3 प्रकारचे सुख सांगितलेले सुख आहेत. सांगितले. तर अशा प्रकारे ते मला वाटतं 41व्या अवधीपर्यंत आपण हे 3 सगळे प्रकार बघणार आहोत. म्हणजे सगळे ते एकमेकांना कनेक्टेड आहेत. एकापासून दुसऱ्यापासून ते तिसरं. अगदी बरोबर आहे. म्हणजे एकदा आपण वाचलं की आपल्याला साधारण त्याचं हे कळतं की सगळं चांगलं आहे ते सात्विक आणि सगळं काहीतरी लोभ धरला त्याच्यामध्ये की राजस, आणि त्यांनी मग ते तामस अगदी वाईट केलं. खरं म्हणजे सगळंच तामस अगदी वाईट नसतं, पण माऊलींनी त्याला अगदी वाईट करून टाकलं. आहे ना. म्हणजे आपण तसं करू नये असं म्हणायचं. हो. बरं, आयफोन वरती कोण आहे हा? आयफोन 2 दिसते मला म्हणून विचार. मी आयफोन वरती मी आहे पराग. ओके, बरं. गुड. आपण बसते माधवीपासून येतो ना. आज मला काही विशेष बोलायचं नाही, कारण ते सगळे 3 गोष्टी आहेत आणि रिपिटेटिव्ह आहे मोस्टली. करूया सुरुवात. हो. सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ. अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति. हे भरतश्रेष्ठा, आता 3 प्रकारचे सुख माझ्यापासून ऐक. ज्याच्या ठिकाणी जीव अभ्यासाच्या योगाने रममाण होतो व ज्या योगाने जीवपणाच्या दुःखाचा नाश खात्रीने होतो त्याला सुख म्हणतात. देव म्हणतात, 3 प्रकारच्या सुखांची लक्षणे सांगू म्हणून जी आम्ही प्रतिज्ञा केली ते 3 प्रकारचे सुख सांगतो. बुद्धिमान अर्जुना, आता ऐक. तर अर्जुना, जे आत्म्याच्या भेटीत जीवास होते ते सुख तुला समजेल असे सांगण्यात येईल. परंतु प्रमाणाच्या मापाने जसे दिव्य औषध घेतले जाते अथवा रसाची पुटे देऊन जसे कथिलाचे रूप केले जाते अथवा मिठाचे पाणी होण्याकरिता जसे 2-4 वेळा त्या मिठास पाण्याचे हपके देऊन टाकावे लागतात, त्याप्रमाणे आत्मा आणि जीव यांच्या भेटीत झालेल्या सुखलेशाने गोडी लावून जीवाला अभ्यासाने त्या सुखलेशांची पुटे दिली असता ज्या आत्मसुखाच्या ठिकाणी जीवपणाचे दुःख नाश पावते ते आत्मसुख या जगात त्रिगुणात्मक झाले आहे. आता त्यापैकी देखील एकेकाचे लक्षण सांगतो. हे सुखत्रय संज्ञा सांगो म्हणावनी प्रतिज्ञा. बोलिलोज ते प्राज्ञा ऐकाता तरी सुखते गा किरीटी. दाविजेल तुझ दीठी जे आत्मयाची ये भेटी. जीवासी होय परी मात्रेचे निमापे. दिव्य औषध जैसे घेपे का कथिलाचे की जे रूपे. रसभावनी नाना लवणाचे जळू. होवावया 2-4 वेळू. देऊनी सांडी जती ढाळू तोयाचे जेवी. देवी जालेनी सुखलेशे जीवू भाविलिया अभ्यासे. जीवपणाचे नासे दुःख जेथे ते येथ आत्मसुख. झाले असे त्रिगुणात्मक तेही सांगो एकैक रूपाता. यत्तदग्रे विषमीव परिणामे मृतोपमम्. तत्सुखं सात्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्.
जे आरंभी विषासारखे पण परिणामी अमृताप्रमाणे, जे आत्मबुद्धी प्रसादाने आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी नाहीशी झाली असता उत्पन्न होणाऱ्या प्रसन्नतेपासून उत्पन्न होते, त्या सुखास सात्विक सुख म्हणतात. आता चंदनाच्या झाडाचे बूड जसे सर्पामुळे प्राप्त होण्यास अवघड झालेले असते, अथवा ठेव्याच्या तोंडावरील पिशाच्यामुळे तो ठेवा प्राप्त होणे कठीण झालेले असते. अरे अर्जुना, स्वर्गातील चांगले भोग प्राप्त होण्यास यज्ञरूपी संकटाची अडचण असते, अथवा प्रथम त्रासाचे प्रसंग येण्याने बाळपण देखील पीडाकारक झालेले असते. हे राहू दे. दिव्याच्या सिद्धीला आधी धुराची पीडा असते, अथवा औषध परिणामी हितकर असेल, परंतु ते सेवन करतेवेळी जिभेला त्रासदायक असते. अर्जुना, त्याप्रमाणे त्या सुखाचा आरंभ यमदमांच्या समुदायामुळे कठीण असतो. ज्या सुखात आरंभी सर्व स्नेहाला नाहीसे करत अंगात असे वैराग्य उत्पन्न होते की ते स्वर्गरूपी व संसाररूपी कुंपण काढून टाकतेच. ज्या ठिकाणी नित्यानित्य विवेकाच्या श्रवणाच्या अतित्रासाने व कठीण व्रतांचे आचरण केल्याने बुद्ध्याधिकांचे लचकेच्या लचके जातात. सुषुम्नेच्या तोंडाने प्राण व अपानाचे लोंढे गिळावे लागतात. ज्या सुखाकरिता आरंभीच एवढे भारी कष्ट भोगावे लागतात. चक्रवाक पक्ष्यांच्या जोडप्याचा वियोग झाला असता, अथवा कासेपासून वासरू पलीकडे ओढीत असता जे दुःख होते, हे काहीच नाही. तर वाढलेल्या पानावरून भुकेलेल्या दरिद्री मनुष्याला हाकून देत असता जे दुःख होते, आई पुढून काळाने तिचे एकुलते एक मूल नेत असता, अथवा माशाला पाण्याचा वियोग झाला असता जे दुःख होते, त्याप्रमाणे विषयरूपी घराचा त्याग करताना इंद्रियांना जो मोठा युगांत होतो, तो ते वैराग्यशाली वीर पुरुष सहन करतात. ज्या सुखाचा आरंभ अशा कठीणपणाच्या त्रासाचा अनुभव देतो, परंतु मग ज्याप्रमाणे क्षीरसमुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यावर जसा अमृताचा लाभ दानवांना झाला, या सुखाच्या अभ्यासाच्या आरंभी वैराग्यरूपी विष जे निघाले, त्याला धैर्यरूपी शंकराने आपला गळा पुढे केला, ते प्राशन केले. मग ज्या सुखाच्या ठिकाणी ज्ञानरूपी अमृताचा आनंद प्रकट झाला, हिरवे द्राक्ष इतके आंबट असते की तोंडात टाकल्याबरोबर जिभेला ते कोलितापेक्षा जास्त चटके देते, परंतु ते द्राक्ष पिकले असता तेच हिरवे पण गोड होते. त्याप्रमाणे ते वैराग्याधिक आत्मज्ञानाने परिपक्व झाल्यावर मग वैराग्य सुद्धा सर्व अविद्या नाहीशी होते. तेव्हा ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळते व समुद्र होते, त्याप्रमाणे आत्म्याला बुद्धी मिळाल्यावर ती आत्मरूप होते आणि मग अद्वयानंदाची आपोआप खाण उघडते. याप्रमाणे ज्या सुखाला वैराग्य हे मूळ असून जे आत्मानुभवाच्या विश्रांती रूपाने परिणामाला पावते, त्यास सात्विक सुख असे म्हणावे. आता चंदनाचे बुड सर्पी जैसे दुवाड, का निधानाचे तोंड विवसिया जेवी, अगा स्वर्गीचे गोमटे आडवयाग संकटे, का बाळपण दासटे त्रास काळे, हे असो दीपाची सिद्धी अवघड धुआधी, ना तरी तो औषधी जिभेचा ठावो, तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा, विषमतेथ मेळावा यमदमांचा, देत सर्व स्नेहा मिठी अंगी ऐसे वैराग्य उठी, स्वर्ग संसारा कांटी काढीतची, विवेक श्रवणे अतित्रासे जेथ व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे, सुषुम्नेचे नितोंडे गिळीचे प्राणापानाचे लोंढे, बोहणीये सीची येवढे भारी जेथ, जे सारसाही विघडता होय वोहाहुनी वत्स काढिता, नव्हे भणंगू दवडिता भाणयावरुनी, पै माये पुढवनी बाळक काळे नेताजे एक, होय का उदक तुटता मीना,
तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतू होयते वीर विराग साहाती ऐसा जया सुखाचा आरंभू दावी काठिण्याचा क्षोभू मग क्षीराब्दी लाभू अमृताचा जैसा पहिलया वैराग्य गरळा धैर्य शंभू ओढवी गळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे पै पोलाताही कोपे ऐसे द्राक्षांचे हिरवे पण असे तरी परिपाकी का जैसे माधुर्या ते वैराग्याधिक तैसे पिकलिया आत्मप्रकाशे मग वैराग्येसी ही नाशे अविद्या जात तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मा मीनल्या बुद्धी तैसी अद्वयानंदाची अपैसी खाणी उघडे ऐसे स्वानुभवा विश्रामे वैराग्य मुळजे परिणमे ते सात्विक येणे नामे बोलिजे सुख विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे अमृतोपमं परिणामे विषमीव तत् सुखम राजसं स्मृतम. विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे आरंभी अमृतासारखे पण परिणामी विषासारखे असे जे सुख ते राजस सुख म्हटले आहे. आणि अर्जुना, विषयांचा व इंद्रियांचा संबंध झाला असता जे सुख दोन्ही काठांच्या बाहेर वाहून जाते, म्हणजे ज्या सुखाचा अंतःकरणात अफाट पूर येतो, सरकारी अधिकारी गावात आला असता जसा गावात उत्सव होतो, अथवा कर्ज काढून लग्नाचा पसारा मांडावा, अथवा रोग्याच्या जिभेला जसे साखरेसह केळे गोड लागते, अथवा बचनागाची जशी पहिल्यांदाच गोडी भासते, प्रवासात सोबत असलेल्या संभावित चोराची जशी पहिल्या प्रथम कृत्रिम मैत्री असते, किंवा बाजार बसवेची वैशेची जशी आरंभी लवटव असते, अथवा बहुरुपयाचे विनोद जसे विचित्र असतात, त्याप्रमाणे विषय व इंद्रिये यांच्या संबंधात जे सुख जीवाला पोचते व मग परिणामी जसा हंस रात्री आकाशात संचार करीत असता खाली पाण्यात चांदण्याचे प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्यावर झडप घालतो व खडकावर आपटून मरतो, त्याप्रमाणे मिळवलेली सर्व कमाई संपते, जीविताचा नाश होतो व पुण्यरूपी मिळवलेल्या धनाचाही क्षय होतो, आणि जे काही विषय सुख भोगिले ते स्वप्नासारखे भोगल्याबरोबर नाहीसे होते, आणि मग हानीच्या आघातात लोळणे उरते, नाशाचे तडाखे सोशीत बसावे लागते. जे राजस सुख इहलोकी असे संकटाच्या परिणाला लावते पहा, आणि परलोकात तर खरोखर ते विष होऊन उलटते, परलोक प्राप्तीचा सर्वस्वी नाश करते. कारण की सर्व इंद्रियांना लाड दिला असता धर्माचा मळा जाळून त्या राजस सुखात विषयांचा सोहळा भोगला जातो, तेव्हा पातकास बल येते व ती विषयी सुख भोगणाऱ्यास नरकात जागा देतात. याप्रमाणे ज्या सुखाने परलोकात असा अपाय होतो. बचनाग हे विष चवीला गोड आहे म्हणतात, परंतु त्याचे सेवन करणारास मारून ते आपले मारकत्व परिणामी खरे करते. त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड असते व शेवटी कडू असते, अर्जुना, ते सुख खरोखर रजोगुणाचे बनलेले आहे, म्हणून तू कधीही त्या सुखाला स्पर्श करू नकोस. आणि विषयेंद्रिया मेळू होता धनंजया, जे सुख जाय थडिया सांडूनि दोन्ही, अधिकारी यारिगता गावो होय जैसा उत्साहो, कारिणावरी विवाहो विस्तारीला, नाना रोगिया जिभे पासी केळे गोड साखरेसी, का बचनागाची जैसी मुहूर्ता पहिली, पहिले सवचोराचे मैत्र हाट भेटीचे कलत्र, का लाघवियाचे विचित्र विनोदते, तैसे विषयेंद्रिय दोखी जे सुख जीवाते पोखी, मग उपडीला खडकी हंसू जैसा, तैसी जोडी आघवी आटे
जीविताचा ठावो फिटे, सुकृताची आही सुटे, धनाची गाठी. आणिक भोगिले जे काही, ते स्वप्न तैसे होय नाही. मग हानींचाची घाई, लोळावे उरे. ऐसे आपत्ती जे सुख, ऐहिकी परिणमे देख. परत्री किरवीख, होऊनी परते. जे इंद्रिय जाता लळा, दिनली या धर्माचा मळा. जाळुनी भोगिजे सोहळा, विषयांचा जेथ. तेथ पातके बांधिती ठावो, तिये नरकी देती ठावो. जेणे सुखे हा अपावो, परत्री ऐसा. पै नामे विषमहुरे, परी मारुनी अंती खरे. तैसे आधी जे गोडी रे, अंती कडू. पार्था ते सुख साचे, वळिले आहे रजाचे. म्हणूनी न शिवे तयाचे, अंग कही. माधुरी ना आता. यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतं समुदाहृतम्. आरंभी आणि परिणामी अंतकरणाला मोह पाडणारे निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होणारे जे सुख त्याला तामस सुख म्हणतात. आणि अपेयाच्या, मद्य वगैरेच्या पिण्याने व अखाद्याच्या, मांस वगैरेच्या भोजनाने अथवा स्वैर स्त्रीच्या वेश्येच्या संगतीने जे सुख होते, अथवा जे सुख दुसऱ्यास ठार मारण्याने अथवा दुसऱ्याचे द्रव्य हरण करण्याने अथवा भाटांच्या बोलण्याने प्रकट होते, जे सुख आळसाने वाढते अथवा जे झोपेत अनुभवाला येते व ज्या सुखाच्या आरंभी व शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ पडते, अर्जुना ते सुख पूर्णपणे तामस आहे असे तू समज. याचे मी फार वर्णन करीतच नाही, कारण तामस सुखाला सुख असे म्हणणे संभवत नाही. याप्रमाणे सुखाला कारण जे कर्म तेही 3 प्रकारचे असल्यामुळे त्या कर्माचे फळ जे सुख तेही 3 प्रकारचे झाले आहे. ते हे यथाशास्त्र तुला स्पष्ट केले आहे. ते करता कर्म व कर्मफळ ही जी केवळ एक त्रिपुटी आहे, त्या त्रिपुटी वाचून या स्थूल सूक्ष्म सृष्टीत दुसरे काहीच नाही. आणि अर्जुना, ही त्रिपुटी तर ज्याप्रमाणे वस्त्रांमध्ये तंतूच गुंफलेले असतात, त्याप्रमाणे या 3 गुणांच्या गुणांनी गुंफलेली आहे. गाणी खाली करायला आपण थोडं आणि खाली करायला पाहिजे, दिसत नाही आवाज. तुझा आवाज ऐकू येत नाहीये अमृत, आणि खाली होत नाही. अर्थ सांगितला, आता इथून ओव्या म्हणायच्या आहेत फक्त. ओ, संपलाय का इथे? मला वाटलं इथे नाही. हे बघ, तू इथपर्यंत म्हटलंस ना, 3 गुणांनी गुंफली आहे. अच्छा, इथेच 812. गुड, ओके, थँक्यू. तिचं दिसलं नाही काय संपलं. आणि अपेयाचे निपाने, खाद्याचे नि भोजने, स्वैर स्त्री सन्निधाने, होय जे सुख. का पुढिलांचे निमारे, नातरी परस्वापहारे. जे सुख अवतरे, भाटांचा बोली. जे आलस्यावरी पोखिजे, निद्रे माझी जे देखिजे. जयाचा आद्यंती भुलिजे, आपुली वाट. ते गा सुख पार्था, तामस जाण सर्वथा. ते बहुन सांगोची जे कथा, असंभाव्य हे. ऐसे कर्म भेदे मुदले,
फळ सुख ही त्रिधा झाले, ते हे यथागमे केले गोचर तुझ, ते करता कर्म कर्म फळ, हे त्रिपुटी येकी केवळ, वाचुनी काहीची नसे स्थूळ, सूक्ष्मी इये, आणि हे तव त्रिपुटी, तीही गुणी इही किरीटी, गुंफिली असे पटी, तातुवी जैसी, न तदस्ति पृथिव्या वा, दिवी देवेषु वा पुनः, सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं, यदेभिः स्यात्रिर्भिगुणैः. या प्रकृतीजन्य 3 गुणांपासून मुक्त असा कोणताही प्राणी पृथ्वीमध्ये, स्वर्गामध्ये अथवा देवांमध्ये नाही. म्हणून प्रकृतीच्या आविष्कारात या सत्वाधिक गुणांनी गोविली जात नाही. अशी वस्तू स्वर्गात अथवा मृत्यूलोकात आहे असे नाही. लोकरीशिवाय घोंगडी कुठली, मातीशिवाय चिखलाचा गोळा कुठला, अथवा पाण्याशिवाय लाटांना अस्तित्व आहे काय, त्याप्रमाणे गुणांचे न बनता या सृष्टीच्या रचनेमध्ये निर्माण होणारा अर्जुना असा खरोखर कोणीच प्राणी नाही. याकरता हे सर्व जग केवळ 3 गुणांचे शुद्ध बनले आहे असे समज. गुणांची अशी अचाट शक्ती आहे की गुणांनी देवाच्या पाठीमागे ब्रह्मा विष्णू शंकर असे प्रकार लाविले. गुणांनी लोकात 3 स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ असे भेद उत्पन्न केले व या गुणांनी 4 वर्णांना निरनिराळे व्यवसाय लावून दिले. म्हणून प्रकृतीचा आलोकी, न बंधिजे इही सत्वादिकी, तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी, आथी वस्तू कैचा लोवे विण कांबळा, मातीये विण मोदळा, का जळे विण कल्लोळा, होणे आहे तैसे न होनी गुणाचे, सृष्टीची या रचना रचे, ऐसे नाहीच गासाचे प्राणी जात, या लागी हे सकळ, तीही गुणांचे केवळ, घडले आहे निखळ ऐसे जाण, गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी तिकुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली सीनानी उळीगे, ब्राह्मण क्षत्रिया विशाम, शूद्राणाम च परम तपम, कर्माणि प्रविभक्तानि, स्वभाव प्रभुवैर वैर्गुणैः. हे शत्रुतापना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभाव सिद्ध गुणांच्या योगाने विभागलेली आहेत. तेच 4 वर्ण कोणते आहेत म्हणून जर तू विचारशील तर ज्या 4 वर्णात ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ आहेत. इतर जे 2 वर्ण क्षत्रिय, वैश्य ते ब्राह्मणाच्या बरोबरीने मानावेत, कारण ते वेदोक्त कर्माला अधिकारी आहेत म्हणून. अर्जुना, चौथा जो शूद्र वर्ण आहे त्याचा खरोखर वेदाशी संबंध नाही, तरी त्याची वृत्ती 3 वर्णाच्या अधीन आहे. अहो, त्या वृत्तीच्या निकट संबंधामुळे ब्राह्मणाधिक 3 वर्णांबरोबर शूद्र देखील चौथा वर्ण झाला पहा. ज्याप्रमाणे फुलांच्या बरोबर श्रीमंत मनुष्याकडून सुताचा वास घेतला जातो, त्याप्रमाणे ब्राह्मणादी 3ही वर्णांबरोबर शूद्राचा निकट संबंध असल्यामुळे श्रुतीने शूद्राला स्वीकारले आहे. अर्जुना, ही चातुर्वर्ण्य व्यवस्था अशी आहे. आता यांनी करावयाचे कर्म मार्गाचे स्वरूप सांगू की ज्या गुणांनी स्वाभाविक कर्मांनी ते 4 वर्ण जन्म मृत्यूच्या कात्रीतून सुटून ईश्वराच्या ठिकाणी पोचतील.
ज्या मायेच्या या सत्वादी 3 गुणांनी 4 वर्णांना 4 ठिकाणी कर्मे वाटून दिली. ज्याप्रमाणे बापाने मिळवलेले द्रव्य मुलांना वाटून द्यावे अथवा प्रवाशांना जसे सूर्याने योग्य मार्ग दाखवावेत अथवा मालकाने नोकरांना जशी कामे वाटून द्यावीत, त्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणांनी या 4 वर्णात ज्या कर्माचा विस्तार केला आहे, तेथे सत्वगुणाने आपल्या ठिकाणच्या कमी जास्तपणाने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोघे अधिकारी केले. आणि रजोगुण, परंतु ज्यात थोडासा सत्वगुण मिसळलेला आहे, तेथे वैश्य लोक ठेविले आहेत आणि रजोगुणच पण ज्यात तमोगुण मिसळलेला आहे त्या ठिकाणी शूद्र ठेवले आहेत. हे बुद्धिमान अर्जुना, याप्रमाणे एकाच मनुष्य प्राण्याच्या समुदायात या गुणांनीच 4 प्रकारच्या वर्णाचा भेद केला आहे असे तू समज. ज्याप्रमाणे आपली ठेवलेली वस्तू दिव्याने आयतीच दिसते, तसे गुणांनी भिन्न झालेले कर्म शास्त्र दाखवते. तेच आता कोणत्या वर्णाला कोणते कर्म विहित आहे व त्याचे लक्षण काय हे सांगू. हे श्रवण सौभाग्य निधी अर्जुना, ऐक. तेची 4 वर्ण पुससी जरी कोण कोण, तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का. ये क्षत्रिय वैश्य दोन्ही, तेही ब्राह्मणांच्याची मानी जे मानी, जे ते वैदिक विधानी योग्य म्हणोनी. चौथा शूद्रू जो धनंजया, वेदी लागू कीर नाही तया. तरी वृत्ती वर्णत्रया आधीन तयाची, तिये वृत्तीची या जवळिका. वर्णा ब्राह्मणाधिका, शूद्र ही की देखा चौथा झाला. जैसा फुलाचे निसांगाते, तातू तुरंबीजे श्रीमंते. तैसे द्विजसंगे शूद्राते स्वीकारी श्रुती. ऐसे सी गा पार्था, ते चतुर्वर्ण व्यवस्था. करू आता कर्मपथा, याची या रूपा. जी ही गुणी ते वर्णचारी, जन्म मृत्यूची एकातरी. चुकोनिया ईश्वरी पैठे होती, जिये आत्मप्रकृतीचा इही. गुणी सत्वाधिक तीही, कर्मे चौघा चहुठाई वाटिली वर्णा. जैसे बाप जोडिलेले का, वाटिले सूर्य मार्ग पांथिका. नाना व्यापार सेवका स्वामी जैसे, तैसी प्रकृतीचा गुणी. जया कर्माची वेल्हावणी, केली आहे वर्णी चहू इही. तेथ सत्वे आपला अंगी, समीन निमीन भागी. दोघे केले नियोगी, ब्राह्मण क्षत्रिय आणि रजपरी सात्विक. तेथ ठेविले वैश्य लोक, रजची तमभेसक. तेथ शूद्र तेगा, ऐसा एकाची प्राणी वृंदा. भेदू चतुर्वर्णधा, गुणींची प्रबुद्धा. केला जाण बुद्धा. मग आपले ठेविले जैसे, आई तेचे दीपे दिसे. गुणभिन्न कर्म तैसे, शास्त्र दावी. तेची आता कोण कोण, वर्णविहिताचे लक्षण. हे सांगो ऐक श्रवण सौभाग्य निधी. शमोदमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च. ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं, ब्रह्मकर्म स्वभावजं. शम दम तप शुद्धी क्षमा सरळपणा, ज्ञान अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी ही ब्राह्मणाची स्वभावज कर्मे आहेत. तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री मोठ्या प्रेमाने आपल्या नवऱ्याला अनुसरते,
त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातामध्ये घेऊन बुद्धी आत्म्याला भेटते. याप्रमाणे बुद्धीचे आत्म्याच्या ठिकाणी जे अंतर्मुख होणे त्याचे नाव शम आहे. तो शम ज्या ब्रह्मकर्माचा पहिला गुण आहे आणि बाह्य इंद्रियांचे समुदाय विधीच्या दंडाने पिटून त्यांना अधर्माकडे कधीच जाऊ न देणे. अरे अर्जुना, तो शमाला सहाय्य करणारा दम हा ज्या ब्राह्मणाच्या कर्मात दुसरा गुण आहे आणि स्वधर्माच्या रीतीने जे जगणे, त्याचप्रमाणे जसे सटवीच्या पाचवीच्या रात्री दिव्याला सदा विसरत नाहीत, तसे ईश्वराविषयी विचार चित्तात बाळगणे हे निष्पाप अर्जुना, त्याला तप असे नाव आहे व हे तिसऱ्या गुणाचे स्वरूप आहे. आणि शौच देखील ज्या कर्मात दोन प्रकारचे आहे, मन निर्विकारपणे भरलेले व शरीर विहित कर्माच्या आचरणाने सुशोभित झालेले असे जे आत बाहेर शुद्ध वागणे, अर्जुना, त्याला शौच हे नाव आहे. तो ज्या कर्मामध्ये चौथा गुण आहे आणि पृथ्वीप्रमाणे पूर्णपणे जे सर्व सहन करणे, अरे अर्जुना, ती क्षमा होय. तो गुण जेथे पाचवा आहे, जसा सप्तस्वरात पंचम स्वर मधुर आहे, त्याप्रमाणे तो आहे. आणि वाकड्या ओघातून गंगा जशी सरळच वाहते अथवा वाकड्या असलेल्या उसात गोडी जशी सरळ असते, त्याप्रमाणे प्रतिकूल जीवाविषयीही जो चांगला सरळपणा ते आर्जव होय व ते या ठिकाणी सहावा गुण आहे. आणि माळी हा प्रयत्नाने नेहमी परिश्रम करून झाडाच्या मुळाच्या ठिकाणी पाणी घालतो, परंतु तो माळी ते आपले सर्व श्रम जसे एका फळाच्या ठिकाणी पाहतो, त्याप्रमाणे शास्त्रानुसार जे आचरण करणे व त्या योगाने एक ईश्वर प्राप्त करून घेणे, हे जे पक्के जाणणे ते या कर्मात ज्ञान आहे. ते ज्ञान ज्या कर्मामध्ये सातवा गुण आहे. आणि विज्ञान हे अशा पुढे सांगितलेल्या स्वरूपाचे आहे पहा. तर अंतःकरण शुद्धीच्या वेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वर तत्वामध्येच बुद्धी निश्चय करून मिळते. अर्जुना, हे चांगले विधान आहे. ते या गुणकर्मात आठवे गुणरत्न आहे आणि अस्तिक्य हा नववा गुण आहे असे समजावे. राजाच्या हुकुमाचा शिक्का असलेल्या कोणत्याही पुरुषाला जशी प्रजा मानते, त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारलेल्या सर्व मार्गांना जे आदराने मानणे त्याला मी अस्तिक्य म्हणतो. तो ब्राह्मण कर्मातील नववा गुण आहे आणि त्या अस्तिक्यामुळे ते ब्राह्मण कर्म खरे होते. याप्रमाणे शमाधिक 9 निर्दोष गुण ज्या कर्मात आहेत ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म समज. तो ब्राह्मण या 9 गुणांचा समुद्रच आहे. सूर्य जसा अखंड प्रकाशाला धारण करतो, तसा तो ब्राह्मण या 9 गुणरूपी रत्नांचा हार अखंड धारण करतो. अथवा चाफा जसा चाफ्याच्या फुलांनी सदा पूजलेला असतो, चंद्र जसा चांदण्याने नेहमी शुभ्र झालेला असतो, अथवा चंदन जसे आपल्या सुवासाने नेहमी चर्चिलेले असते, त्याप्रमाणे नवगुणांनी जडित असा ब्राह्मणाचा निर्दोष अलंकार असतो व तो अलंकार ब्राह्मणाचे अंग कधीच सोडित नाही. अर्जुना, आता क्षत्रियाला जे योग्य कर्म आहे तेही सांगतो. तू बुद्धीच्या सामुग्रीने ऐक. तरी सर्वेंद्रियांच्या वृत्ती घेऊनी आपुला हाती, बुद्धी आत्मया मिळे कांती प्रिया जैसी. ऐसा बुद्धीचा उपरमू तया नाम म्हणिपेशमू, तो गुणगा उपक्रमू ज्या कर्माचा. आणि बाह्य इंद्रियांचे थेंडे पिटुनी विधीची दंडे, नेदिजे अधर्माकडे कहीची जाओ. तो पैगा क्षमा विरजा दमगुण जेथ दुजा, आणि स्वधर्माची आवोजा जिणे जे का. तेवीची सटवीची राती न विसंबिजे जे विवाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा. तया नाम तप ते तिजया गुणाचे रूप, आणि शौचही निष्पाप द्विविध जेथ. मन भाव शुद्धी भरले अंगक्रिया अलंकारिले,
ऐसे सभाय जियाले साजिरे जे का, तया नाव शौच पार्था, तो कर्मी गुण जहे चौथा. आणि पृथ्वीच्या परी सर्वथा सर्वजे सहाणे, तो ते गा क्षमा पांडवा, गुण जेथ पाचवा. स्वराम माझी सुहावा पंचमू जैसा, आणि वाकडे नीवो घेसी, गंगा वाहे उजुनी जैसी. का पुठी वळला उसी गोडी जेवी, तैसा विषमाही जीवा, लागी उजुकारू बरवा. ते आर्जवगा सहावा जेथीचा गुण, आणि पाणीये प्रयत्ने माळी, अखंड जचे झाडामुळी. तरी ते आघवेची फळी जाणे जेवी, तैसे शास्त्राचरणे तेणे ईश्वरूची ऐक पावणे. हे पुढे जे का जाणणे, ते येथ ज्ञान. ते गा कर्मी जिये सातवा गुण होये, ते आणि विज्ञान हे पाहे एवं रूप. तरी सत्वशुद्धीची ये वेळे, शास्त्रे का ध्यान बळे. ईश्वर तत्वीची मिळे निष्टंक बुद्धी. हे विज्ञान बरवे ते गुणरत्न जेथ आठवे, आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण. पै राजमुद्रा आथिलिया, प्रजा भजे भलतया. तेवी शास्त्रे स्वीकारलिया, मार्गमात्रा ते. आदरे जे का मानणे, ते आस्तिक्य मी म्हणे. तो नववा गुण जेणे कर्म ते साच. एवं नवही शमादिक गुण जेथ निर्दोष. ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे. तो नवगुण रत्ना करू, या नवरत्नांचा हारू. न फेडितले दिन करू प्रकाशू जैसा. नाना चापा चांपोळी पूजिला, चंद्र चंद्रिका धवळला. का चंदनू निजे चर्चिला, सौरभ्ये जेवी. तेवी नवगुण टिकलग, लेणे ब्राह्मणांचे अव्यंग. कहीची न संडी अंग ब्राह्मणाचे. आता उचित ते क्षत्रिया, तेही कर्म धनंजया. सांगो ऐक प्रज्ञेच्या भरोवरी. शौर्यं तेजो धृतिर्द्राक्षं, युद्धे चाप्य पलायनम. दानमीश्वर भावश्च, क्षात्रं कर्म स्वभावजम्. शौर्य, तेज, पाणीदारपणा, धैर्य, दक्षता, युद्धामध्ये परामुख न होणे, दातृत्व आणि ईश्वरभाव, आश्रितांचे पालन पोषण व नियमन ही क्षत्रियाची स्वभावज कर्मे आहेत. तर सूर्य हा प्रकाशाच्या बाबतीत जशी सहाय्याची अपेक्षा करीत नाही, अथवा सिंह जसा शिकारीच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करीत नाही, तसा स्वभावताच अंगानेच जोरकस व सहाय्याशिवाय उत्कर्षास आलेला जो शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण अर्जुना, तो या क्षत्रियांच्या गुणातील पहिला होय. आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यावधी देखील नक्षत्रे निस्तेज होतात, परंतु ती कोट्यावधी नक्षत्रे चंद्रासह जरी असली तरी त्यांच्याकडून तो सूर्य जसा निस्तेज होत नाही, त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने व गुणाने या जगाला विस्मित करून टाकणे व आपली तर कशानेही चलबिचल न होऊ देणे, ते पाणीदारपणा रूप तेज ज्या क्षत्रियाच्या कर्मात दुसरा गुण आहे, व धैर्य हा क्षत्रिय कर्मातील तिसरा गुण आहे. आकाश कोसळून अंगावर पडले तरी देखील मनाकडून बुद्धीचे डोळे झाकले जात नाहीत, ते या क्षत्रिय कर्मात धैर्य होय. आणि पाणी वाटेल तितके खोल असो, परंतु त्या पाण्याच्या वर येऊन कमल विकासते, अथवा आकाश हे उंचीच्या कामी वाटेल त्याला जिंकते, त्याप्रमाणे अर्जुना, नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या असता त्या जिंकून त्या नाना प्रकारच्या अवस्थांमुळे उत्पन्न होणारे जे हर्ष, भय, शोकादी विकार, त्यांचे बुद्धीने जे भेदन करणे, असे जे बुद्धीचे स्थिर असणे, ते चांगले दक्षत्व अर्जुना क्षत्रिय कर्मातील चौथा गुण आहे असे समज. आणि लोकोत्तर युद्ध तो पाचवा गुण होय. ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सूर्याकडे सदा सन्मुख असतात,
त्याप्रमाणे शत्रू पुढे नेहमी समोर होणे, शत्रूला कधी पाठ न दाखवणे. ज्याप्रमाणे गरोदर स्त्री पतीला आपल्या अंथरुणावर येऊ देण्याचा हर प्रयत्न करून टाळते, त्याप्रमाणे युद्धभूमीवर असताना आपली पाठ शत्रूस दाखवण्याचे टाळावे. अर्जुना, ऐक. धर्मार्थादी 4 पुरुषार्थांच्याही वरचढ जशी भक्ती ही 5वी आहे, त्याप्रमाणे क्षत्रियांच्या आचरातील हा सर्वश्रेष्ठ असा 5वा गुण आहे. आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या आलेल्या फुलाफळांच्या बाबतीत उदार असतात, अथवा कमलांचे समुदाय आपल्या सुवास देण्यास उदार असतात, अथवा वाटेल त्याला हवे तितके चांदणे जसे घेता येते, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जे हवे ते देणे, ते अपरिमित दान जेथे ज्या क्षत्रियाच्या कर्मात 6वे गुणरत्न आहे. आणि आज्ञेला जे एकच ठिकाण होणे, म्हणजे ज्याची आज्ञा सर्वांनी ऐकणे, आपले हस्तपादादी अवयव पोसून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्याकडून जसे काम करून घेता येते, त्याप्रमाणे आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे असा प्रजेचा उपभोग घेणे, त्याचे नाव ईश्वरभाव, नियामक शक्ती होय, व तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे. तो ईश्वरभाव क्षत्रियांच्या आचरात 7वा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे. ज्याप्रमाणे आकाश हे सप्तऋषीने सुशोभित दिसते, त्याप्रमाणे जे कर्म या शौर्यादी उत्तम 7 गुणांनी सुशोभित असते, जे कर्म या 7 अलौकिक गुणांनी पवित्र असते, ते क्षत्रियांचे सहज क्षात्रकर्म आहे असे समज. असा तो क्षत्रिय मनुष्य नव्हे, तर तो सत्वगुणरूपी सोन्याचा मेरुपर्वत आहे. म्हणूनच तो हा 7 गुणरूपी सप्तस्वर्गांना आधार आहे. किंवा हे कर्म नव्हे, तर 7 गुणरूपी समुद्रांनी चांगली वेढलेली ही पृथ्वीच आहे, व ती तो क्षत्रिय भोगीत आहे. अथवा या 7 गुणरूपी 7 ओघांनी युक्त वाहणारी अशी ही क्रियारूप गंगा या जगात क्षत्रियरूपी महासागराच्या अंगी जशी काही शोभत आहे. परंतु हे फार वर्णन राहू दे. अर्जुना, पहा, शौर्यादी गुणांनी युक्त असे हे कर्म क्षत्रिय जातीला स्वाभाविक आहे. हे विशाल बुद्धी अर्जुना, आता वैश्याच्या जातीला योग्य जे कर्म आहे ते निश्चयात्मक सांगतो, ऐक. तरी भानु हा तेजे नापेक्षी जेवी विरजे, का सिंहेन पाहिजे जावळिया, ऐसा स्वयंभू जो जीवे लाठू, सावाये विण उद्भटू, तै शौर्यगा जेत श्रेष्ठू पहिला गुण, आणि सूर्याचे प्रतापे कोडीही नक्षत्र हारपे, ना तो तरी न लोपे सच्चंद्रीतिही, तैसेनी आपुले प्रौढी गुणे, जगासी विस्मयो देणे, आपण तरी न क्षोभणे कायसे नाही, ते प्रागल्भ्य रूप तेजा, जिये कर्मी गुणदुजा, आणि धीरू तो तिजा जेथिचा गुण, वरी पडलिया आकाश बुद्धीचे डोळे मानस, झाकी ना ते परियेस धैर्य जेथे, आणि पाणी हो भलते तुके, परी ते जिणवनी पद्म फाके, का आकाश उंचिया जिंके आवडे तया ते, तेवी विविधा अवस्था पातलिया जिणवनी पार्था, प्रज्ञा फळतया अर्था वेज देणे जे, ते दक्षत्व गाजोख जेथ 4था गुण देख, आणि झुंज अलौकिक तो 5वा गुण, आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रुपुढे होणे सदा, माहेवणी प्रयत्नेंसी चुकविजे सेजे जैसी, रिपुपाठी नेदिजे तैसी, स्मरंगाणी हा क्षत्रियांचा आचारी, 5वा गुणेंदू अवधारी, चहू पुरुषार्थी शिरी भक्ती जैसी,
आणि जालेनी फळे शाखिया जैसी मोकळे का उदार परिमळे पद्मा करू नाना आवडीचे निमापे चांदिणे भलतेणे घेपे पुढिलांचे निसंकल्पे तैसे जे देणे ते उमप गादान जेथ सहावे गुणरत्न आणि आज्ञे एकायतन होणे जे का पोषुनी अवय आपुले करविजती मानविले तेवी पालणे लोभविले जगजे भोगणे तया नाम ईश्वर भावो जो सर्व सामर्थ्याचा ठावो तो गुणामाजी रावो साथवा जेथ ऐसे जे शौर्यादिकी ही सात गुण विशेखी अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे तैसे सप्तगुणी विचित्र कर्मजे जगी पवित्र ते सहज जाण क्षत्रियांचे नाना क्षत्रिय नवे नरू तो सत्व सोनयाचा मेरू म्हणून गुणस्वर्गा आधारू साता इया ना तरी सप्तगुणाणवी परिवारली बरवी हे क्रिया नवे पृथ्वी भोगितसे तो का गुणांचे साताही ओघी हे क्रिया ते गंगा जगे तया महोदधींचा अंगी विलसे जैसी परी हे बहु असो देख शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षत्रजातीसी आता वैश्याची जाती उचित जे महामती ते ऐकेन निरुती क्रिया सांगो. ऐकूया सर? आय थिंक महेश तू बरचसं मला वाटतं परागचं पण तूच वाचलंस बरचसं. मला Yes. वाटलं मला कम्प्लीट करायचं होतं 44 पर्यंत नाही का? तुला 860 पर्यंत होतं पण पराग ओके. मलाही तसंच वाटलं की त्याला पूर्ण करायचं. या. मी कारण जवळजवळ 50व्या वाचल्यास तू आता. हो. हा, Sorry. छान वाचल्यास पण. हा. ओके. पराग Okay, सुरू करूया पुढचा. Yeah, for you can hear me, right? Yeah. हो या. हो हो. Okay. कृषी गौर रक्ष वाणिज्य वैश्य कर्म स्वभावजतम परिचर्यात्मकं कर्मं क्षुद्रस्यपि स्वभावजम. 44. ओके. शेतकी, गोरक्षण आणि व्यापार ही वैश्यांची स्वभावतः कर्मे आहेत. सेवारूपी कर्मे ही क्षुद्रांचे स्वभावजे कर्म आहे. वन सेकंड, लॉस्ट माय ट्रॅक नाव. खून करून ठेवली होती ती खून गायब झाली. बर. हा, तर जमीन, बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळसा नफा मिळवणे, फार काय सांगावे, शेतकीने जगणे, गायी बाळगून राहणे अथवा स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे. अर्जुना, वैश्यांना एवढाच कर्म समुदाय आहे. हा कर्म समुदाय वैश्य जातीच्या स्वभावातील आहे असे समज. आणि वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मी आहेत. यांची सेवा करणे ते शूद्रांचे कर्म आहे. द्विजसेवे पलीकडे शूद्राला कर्म करणे नाही. याप्रमाणे 4 वर्णांना योग्य अशी कर्मे तुला सांगितली आहेत. शुड आय गो वन मोर और व्हॉट? नाही, त्याचे हे वाचायच्यात ना अजून. उभ्या वाजायच्या. उभ्या वाचायच्यात. फारच छोट्या आहेत त्या. बरोबर, यू आर राईट. तरी भूमी बीज नांगरू यया भांडवलाचा आधारू घेऊनी लाभू अपारू मिळवणे जे किंबहुना कृषी जिणे गोधने राखोनी वर्तणे का समरगीरची विकणे महर्घी वस्तू. येतुलाची पांडवा वैश्याते कर्माचा मेळावा हा वैश्य जाती स्वभावा तुला जाण. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण यांचे जे शुश्रुण ते क्षुद्र कर्म. पै द्विजसेवे परवते धावणे नाही क्षुद्राते एवं चातुर्वर्ण चिते दाविली कर्मे.
9 वाजून मला वाटतं एवढंच होईल आज ना. हो, आज एवढंच घेतलं होतं. हो. तेच त्या म्हणलं आणखी एक वाचू का, पण म्हटलं की आता पण नाही, त्याला फारच मोठं. भरपूर हो, वेळ जाईल. 40 मध्ये. ओके. इट्स व्हेरी लार्ज, करेक्ट. 45. हो. ओके. चालेल. Alright, thank you, Mahesh. Sorry. थांबूया ना मग आता. हो, असं आहे म्हणून. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे वसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजातम, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी, भजी जो आदि पृथ्वी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी, ते तमणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसाओ, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.